नमस्कार. शेवटच्या 2 लेक्चरमध्ये आपण ओळख तसंच सिलेबसचा ओव्हरव्ह्यू बघितला आपण. आज आपण बघूया की ॲक्च्युली कृती कशी सुरू करायची. आजपासून आपण कृती सुरू करूया. मी जे शेअर करतो ते आमचे अनुभव शेअर करतो आहे, कारण हे जर तुम्ही फॉलो केलं 100% तुम्हाला यश मिळेल, कारण आम्ही हे फॉलो करून आलेलो आहे. प्रामाणिकपणे आम्ही जे केलं ते तुम्हाला मी स्पष्ट करत आहे. ओके, पहिल्यांदा काय करा, आता पूर्वपरीक्षेची तयारी करताय. पूर्वपरीक्षेची तयारी करताना आता ग्रुप सीमधून एक्झाम होणार आहे, त्यामुळे ग्रुप बी आणि ग्रुप सीचे आत्तापर्यंत झालेले 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा. MPSCच्या वेबसाईटवरून डायरेक्ट ते पेपर डाउनलोड करा, त्याच्या प्रिंट काढून घ्या, कारण ते पेपर तुमच्यासमोर पाहिजेत. त्यानंतर सिलेबसची प्रिंट डाउनलोड करून घ्या ग्रुप सीची. आणखी काय करा, प्रॉपर ॲनालिसिस सुरू करा. हा आठवडा फक्त ॲनालिसिसला द्या. सिलेबसचा एरिया बघा, किती डेप्थपर्यंत प्रश्न विचारलेले आहे. प्रत्येक क्वेश्चनचं ॲनालिसिस करा. पहिला क्वेश्चन घ्यायचा, तो सिलेबसमध्ये कुठल्या टॉपिकमधला विचारलेला हे पाहायचं आणि त्याच्यावर लिहायचं. टॉपिक नंबर 1 मधल्या पॉईंट नंबर 4 मधला हा प्रश्न विचारलेला आहे. असं ॲनालिसिस प्रॉपर सुरू करा. आठवडा द्या. आपण 100% देऊन अभ्यास करतोय. ही स्ट्रॅटेजी फक्त 100% देऊन देणाऱ्या यांच्यासाठीच आहे, लक्षात घ्या. कारण 1,00,000 मुलांच्यामध्ये 240मध्ये आपल्याला यायचं आहे, तर आपलं सिलेक्शन आहे. त्यामुळं 100% देऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर लक्षात ठेवा, रेडीमेड मटेरियल घेऊ नका, स्वतः तयारी करा. कारण अभ्यास हा वेड्यासारखाच करावा लागतो आणि वेड्यासारखा अभ्यास करणाऱ्यालाच हे वेड्यासारखं यश मिळतं. त्यामुळे रेडीमेड मटेरियल घ्यायच्या नादाला लागू नका. स्वतः तयारी करा, स्वतः ॲनालिसिस करा, बघा कुठून क्वेश्चन येतात, याचा तुम्हाला खूप फायदा होईल. सिलेबस तुम्हाला पाठ झालाच पाहिजे, लक्षात घ्या. शेवटी सांगतो, स्वप्ने सगळी पाहतात, स्वप्ने सगळी पाहतात, मात्र जिंकतो तोच की जो लढतो. जय हिंद.